काजल, मी काय म्हणतो का व आपल्या बरसात पाण्याला बिचारे चांगले धापोळे मापोळे वयवट गिवट केलं असतं हो बापा. सरगुंडे झाले, पापड झाले, शेवड्या झाल्या, कुरवड्या झाल्या, चिकाच्या झाल्या, याच्या झाल्या, त्याच्या झाल्या. सारा गव्हापासूनच बनते बिचारे. गहू तू आहे घरी नाही आहे, गहू माय घरी नाही आहे. आणि गहू घ्यायला जाशील तर लई पैसे लागते. समजा 50 किलो गहू 1000 रुपयाचे होते, सॉरी 30 किलो गहू 1000 रुपयाचे होते. मग कसं करतो, हाय का 1000 रुपये त्याजवळ? 500 मी देतो, 500 तू दे. असं करून आपण गव्हाचं कट्ट घेऊन घेऊ का व? अहो काय ते उली उली गहू घ्यायला पुरते काय? 3000 रुपये क्विंटल गहू गव्हाचा भाव आहे म्हणते. तर एखादा मना गहू घेतली असते. आता माहितच बी एवढं जाते बाई कामाले. हप्त्याचे मला 300 400 घेऊन राहिला, त्यातले मी 200 जमा करून राहिली बाई गहू घ्यासाठी. आता ते जेव्हा 3-4 हजार रुपये जमा होईन तेव्हा कुठं गहू घेणं होईन, त्याच्याशिवाय काही गहू घेणं होणार नाही बाई. आणि नुसतं चुरणी चुरणी गहू घेण्याचा अर्थ नाही आहे. 15 किलो गहू आहे तेवढ्या याच्यात भागून जाते मायावाला महिना दीड महिना. म्हणून काही मी एवढं टेन्शन घेऊन नाही राहिली, कारण की पुढच्या महिन्यात मी गहू घेणारच आहे. असं वय का व? पाय बरं बिचारे, त्या मला बेवडा जरी असो बेवडा असो का काही असो, 200-300 रुपये तुला हप्त्याचे देते म्हणते, म्हणजे काय म्हणावं. मला तर बिचारे हप्त्याचे काय महिन्याची बी कोणीच नाही देत. केलं काऊन नाही? मग निराधारचं करून घ्या लागत. श्रावण बाळाचं लाडकी बहीण योजना भेटत नाही का तुले? लाडकी बहीण भेटते, सारच भेटते. मी सारे इकत आणून खाऊन राहिली, पैसा पुरते का माझ्याजवळ? 2-4 साड्या घेतल्या चांगल्या चांगल्या, तेच लागत मी बिल नाही भरलं. मग अंगावर कपडा पाहिजे. कोणी आपल्या पायण्यावरूनच आपल्याला जज करते का किती मोठा इंसान आहे म्हणून. आता मी चांगले कपडे चांगले दागिने घालतो, श्रीमंत दिसतो, लोक काय म्हणतात, हे बाई किती श्रीमंत आहे बापा. मग ते नुसतं घराला चाटते काय का? असं बरं बरं, पाहू आपण, घेऊ गहू घेऊ आणि सोबत मिळून वयवट करू. माझ्या घरी लागते, तुझ्या घरी लागते, सोबत मिळून वयवट करू आपण गव्हाचं. पाहू आता कसं काय होते ताल, पाहू मग. नाहीतर मग एखाद्या बेवड्या गिवड्या पाचचे पाहा लागन. कोणी इकते ना बेवडा आठ पडला म्हणजे त्याच्यावर पैसे नाही सापडले का घरातले गहू इकते कोण. एक काम करतं काय, थांब 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 मग सांगतो तुला मी, आता नाही सांगत, थांब. माय कशी हो बापा, सांग ना. काऊन मग सांगतो म्हणतं? जर तुला काही आयडिया सुचली असन तर मग सांग ना मला. काऊन एवढा उशीर लावून राहिली, सांग ना व काजल, काऊन अशी करतो व? थांब ना व, सांगतो ना तुले. ते गोष्ट अशी एकदम जोऱ्याने सांगण्याजोगताची आहे का? मस्त तुला गुमीत सांगन. बरं बरं सांग जो बापा. काल गेलती बाई मी आपल्या मिनलच्या घरी, गेलती मी काल मिनलच्या घरी. तिला म्हटलं बाई गहू आहे का म्हटलं यंदा, त्या वावरात निघाला किती भाव आहे म्हटलं. मार्केटात बिचार 3000 आहे, तिच्या घरी 4000 क्विंटल आहे म्हणते. सांग बरं कोण घेते चढला गहू तिचा? म्हटलं राहू दे, म्हटलं तूच काय म्हटलं 12 महिने. असं 4000 रुपये क्विंटल पुढव बेभाव घ्यायला पुरते का व? काहीच्या काही चांगला 2500 रुपयातच चांगला गहू येते. पाहू आपण, काही एवढी घाई नको करून, तुला मी आयडिया सांगणार आहे मी, आता थांबून जाय. बरं बरं, काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. आणि तिथे बिचारे काल का नाही रश्मीची पोट्टी होती, त्या रश्मीची पोट्टी होती पिंकी. हो, मी म्हणलं तिले हे फाटक्याची पोट्टी आहे म्हटलं, पलंगावर नको बसू देत जाऊ म्हटलं, खाली बसू देत जाय म्हटलं, नुसतं गिदाडेपणा करत राहते म्हटलं हे पोट्टी. म्हटलं हिच्याकडून घरचे पुरे काम करून घेत जाय म्हटलं. अहो माय बाई, हो का व? बरं म्हटलं, ते पोट्टी सुदिनी आहे ते पोट्टी, मार तोंडी येते. आणि तसे तसंच करावं लागते. मी काय कामं काय, मी तर मग तिच्या घरची मोल करीन म्हणून ठेवाव, शिळपाचं खाऊ घाला आणि पुरे कामं करून घ्याव. तसंच सांगितलं मी तिने काल, तसंच सांगितलं. ह्या पोट्टीले म्हटलं एकदम हिच्यासमोर खात नाही जात म्हटलं, तिच्यासमोर सांगितलं पोट्टीची भल्ली जाईल, भिकार चोट आहे म्हटलं, भाडं कहू असं तसं बंब बोलली मी. बरं झालं पोट्टी ऐकतच बसली का होते, बेशरम आहे ना होते. बसली पयाली मग. अहो काय हो, नाही तर तिची पोट्टी आपण काय करू, त्या पोट्टीला आपण असं चटक्याचं खाले देत जाऊ लागेच ना, आपल्या घरचे पुरे कामं करून घेत जाऊ. आणि पोट्टी कोण काणी आपण चोरीगिरी करून घेत जाऊ, असं करत जाऊ त्या पोट्टी कोण. काय बाई कमला, डोक्याला ताप येण्याजोगती गोष्ट करतं. ते पोट्टी दिसते तशी आहे का, किती चंट पोट्टी आहे ते. नुसतं गरीब आहे म्हणून झालं काय? गरीब जरी असेल ना तरी शौकानं राहते ते म्हणते अमीराच्या घरचा म्हणते. मग गरीब आहे पण समाधानी आहे, अशासारखी पोरगी आहे ती. इकून काय बोलतो तू, इकून बोल ना. तसं नाही हो बापा कमला, जे आहे ते पोट्टी लई चाला काय चंट आहे ते पोट्टी. असं कोणाच्या घरची कामं करून घेईन काय? म्हणजे बरं म्हणा मिनलले का तिला माझ्या घरची कामं करून देजो म्हणून. नाही, मिनलची घोरपिड्या काढून पुऱ्या गावासमोर, तर मग ते पोट्टी काय लावली? मग दिसते तशी आहे का ते चांगली चंट आहे, चाला काय ना. तसं पाहिलं ना, तिची ना आपली परिस्थिती सारखीच येते नाही काय? माझ्या घरी लाईन नाही, तिच्या घरी लाईन नाही, तिचं खोपडा आहे माझ्या खोपडा आहे. पण एवढा आहे का ते जीव ती नाही, मी हक्ती आहे. त्या नवरा बेवडा आहे, तिचा नवरा बेवडा आहे. त्या घरी हातावर पानावर आणून खाते, तिच्या घरी हातावर कमावते पानावर आणून खाते. अशी सारखी गोष्ट आहे. आपण सारखेला सारखंच आहे, पण जरासं ओव्हर ऍक्टपणा, जराशी श्रीमंती दाखवा लागते. हो बिचारे, ते गोष्ट तुलाही माहित आहे मलाही माहित आहे, तरी तू तिला भिकार चोट मिकार चोट करतं. काजल, पण ते आपली दुश्मन होय. दुश्मनासोबत दुश्मनापेक्षा जास्त वाईट वागलेलं बरं असते, म्हणून तिच्यासोबत तसंच वागा लागते. तशी इथे पडली असाली. बरं जाऊ दे, ते पोती पुराण बंद कर तू. बरं मग काय करू सांग, मग काय करू? तू घरात चल, मी तुला एक गोष्ट सांगतो. गोष्ट त्याच्याच घरची आहे, पण थोडी नाही का चार चौघात सांगण्या लायकीची नाही, ते सुमडीमध्ये घुमडी करायला लागते. तर चल मी घरात सांगतो तुला काय करायचं तर. बरं चल ना बापा चल. माहिती थटगी आहे वाटते घरात, थांब थोडीशी. बांगुऱ्या मागताना र न बाई माझ्या बांगुऱ्या मागताना र, बांगुऱ्या मागताना र न बाईच्या हाताला शोभताना र. चाल बाई, गाणे नको म्हणू आता, चाल बरं. मला बिचारी घर जाऊन जराशी झोपतो मी. एक काम करता इथं कूलर लावून मी झोपतो. चला ना मॅडम चला.
रश्मी मी काय म्हणतो, पाटलीनबाईच्या घरी जाऊ आता आज आपण. आणि पाटलीनबाईच्या घरी जाऊन लाईनीच्या बाबतीत मी बोलतो तिच्यासोबत. गंगाने मी जातो आणि बोलतो तिच्यासोबत काय आहे लाईनीचं. तर पाटलीनबाई देते. पाटलीनबाई हलकट लावणी बोलत नाही. आणि पाटलीनबाईचं घर कमलाच्या घराच्या नंतरच आहे ना. पाटलीनबाईच्या घराला मागून पाहतो मी. काय लेव माय शांताबाई, जाऊ दे ना बापा लाईन ना मैन, जाऊ दे ना. किती दिवस राहा लागन, 2 महिने, मग बरोबर वाटते. जाऊ दे, काही एवढी हे नको करू. याले मागू दे त्याला मागू दे, जाऊ दे. नाही हो बापा रश्मी, ऊन आहे का काय वय बापा. दोघी मायले की कशाच्या कशा करताना. माझ्या घरी या म्हटलं तर माझ्या घरी येत नाही तुम्ही. देतो मी मागून, लाईन मागून देतो ना. कूलरही घेऊन देतो तुम्हाला मी. माय वय तू वाली, तू पोरगी वय माय वाली. हाव ना. तर कायचं वय तर वयवट करायसाठी गहू घेऊन देतो. आणि गहू गहू पाकड पुकड करतो ना, वयवट बनवतो. माझ्या घरी येतो बनवू लागले, मी त्या घरी येऊन बनवू लागले. शांत काकू, आम्ही मेलो तरी चालते, आम्ही बोमललो तरी चालते, आम्ही काही केलं तर चालते, आमचं काही हो जीवाचं. पण आम्ही कोणाला लाईन नाही मागत काकू. 4 चौघात आम्हाला भिकार चोट म्हणते, मला चांगलं नाही वाटत ते. हा काहीच्या काही बोलते. माझ्या आईला भली सवय पडली, याले मागू दे त्याला मागू दे, जाऊ दे ना. बोमलू आम्ही काही नका मागून देऊ कोणाच्या इच्छा. हा नाही पाहिजे आम्हाला. अमाय मग माझ्या घरी झोपाली ये म्हणतो तर येत कोण नाही तुम्ही दोघी मायले की. हा नुसतं बेशरमपणा घेता, या करतो तर येत कोण नाही मग तुम्ही. आलो तिकडे लोक चांगलं नाही म्हणत. शांत काकू सांगून राहिली मी तुम्हाला. असं असते भिकार चोट म्हणते, आम्हाला किती पडलं समजते. आम्ही गरीब आहे म्हणून काय झालं, काही बोलून घेऊन काय जमे तोपर्यंत ऐकतो मी. माझा दिमाग खराब झाला का, मी मोठा आहे का लहान आहे पाहत नाही मग तिकडे बोलाले. मी काय म्हणतो पिंकी, आपलं चुकलं तिथं झुकलं पाहिजे. जिथं आपलं चुकलं नाही तिथं मग कोणाचाच मान सन्मान नाही. हा तो मोठा असो का लहान असो, जर ते चुकीच नाही आहे, जर तो तुला काही बोलत असन, त्यावर अत्याचार करत असन, तर तुला आवाज उठवलाच पाहिजे, तू बोललीच पाहिजे. त्याच्यात कोणाचाच काही जिक्र नाहीये. तू बोलली तरी तुला काही म्हणणार नाहीये. जर तुला जाणून कोणी तुला पडली हाय गरीब आहे म्हणून काही बोलत असन तर बिलकुल विचार नाही करायचा बोलायचा. आणि राहिली गोष्टी पिंकी, लोक असं म्हणते लोक तसं म्हणते. मी काय म्हणतो, लोकांच्याच तोंडावर जबाब द्यायचा, मागं पलटून नाही यायचं. तिथंच जबाब द्यायचा. आज म्हणन, उद्या म्हणन, तिसऱ्या दिवशी म्हणन, चौथ्या दिवशी बिलकुल चूप होईन ते. कारण की पिंकी, कोणी किती काही अमीर असला तरी देव त्याला सुखी ठेवत नाही. प्रत्येकाच्याच घरात अंधार राहते. नुसतं पैशानंच सगळ्या गोष्टी होत नाही. सर्वेच्याच घरात अंधार आहे म्हणून सांगून राहिली. नाही तुमचं बरोबर आहे शांता काकू, तुमच्या गोष्टीवर मी काहीच नाही म्हणत. पण माई मला बोलते ना, आणि माई आई कशी आहे, माई आई ऐकून घेते. मी प्रत्येक वेळेस माई आई सोबत असं जरुरी नाही आहे ना. मी असली तर माय आईला कोणी बोलत मी तर बिलकुल सहन नाही करत. हा मग तर माई पायातली आग मस्तकात जाते. पण माया आई सोबत मी नेहमी राहत नाही ना. माई आई ऐकून घेते बतालासारखी बैलासारखी. मग मला ते भावत नाही ना. म्हणून का नाही आपलं घर बरं आपलं दार बरं असं वाटते कधी कधी. काय लोकांच्या नांदी लागायला पुरते का बाबा शांताबाई. आपल्या घरात असते बेवडा आहे, तेच आपल्याला रंगारंगाचं बोलते. माणसानंच बाईची इज्जत नाही ठेवली तर लोक काय ठेवणार आहे सांग. आपलाच तर शिक्का खोटा आहे नाही काय. तसं नसते रश्मी. म्हणून का नाही काकू, काही लाईन नका घेऊन देऊ, काढतो आम्ही उन्हाळ्या काढतो. मग काय पावसा हिवाळ्यात टेन्शन नाही. तसे घरकुल येणारच आहे म्हणते. काही कोणाला लाईन घेऊन मागू नका. मी काय म्हणतो, तुम्ही नका मागू लाईन. तुमचं नावही नाही सांगत मी. फक्त मले रश्मीच्या घरी लाईन द्यायची आहे. आणि हे फक्त माहीत कोणाला राहील, मले अनगंगाले. आणि इथे शालू बसली आहे. हो किती काही झालं तर लोकांना तर हे तुम्ही मागितली कोणासाठी, आमच्यासाठी मागितली. म्हणजे तुम्ही झटले कोणासाठी, आमच्यासाठी. लोकांना बोलायला जागाच होती ना शांत काकू अजून. हा लोक कमी बोलते काय, कमी बोलते. कालच ते आता मिनलच्या घरी मी बसली होती. ते मिनल किती बदमाश होते. पोट्टी तर हायच आहे, तिथं लहानच आहे म्हणा. पण तिची माया घरी गादीवर नको बसू. तिनंच पाहिलं का गाद्या. हा तिनंच पाहिलं का म्हटलं. परिस्थिती असते सर्वेची. आज आमच्यावर गरीबी आहे, उद्या आमच्यावर सुखी दिवस आहे. हा मला भिकार चोट मध्ये कमला येऊन काय लायकी आहे तिची डोंबडीची. हा मग तिले मी ना बेकार बोलली म्हणजे माझ्या तोंडात भल्ल्या शिवाय येते. मग शिवाय आले पण मी आवरलं तोंड, चालली आली तिथून चुपचाप आले. जाऊ दे ना माय पिंकी, कुत्र डसला आपल्याला, आपण कुत्र्याला डसाव काय. मी काय म्हणतो, तू वापस काय आली तिथंच तिला बोलायला लागत. राहिली गोष्ट मिनलची, नाही जायचं त्याच्या घरी. काय झालं तिथे त्याच्या घरी, माझ्या घरी येत जाय, गंगाच्या घरी जात जाय. एवढे तर घर आहे तुले, माझ्या घरी येत जा तू. हा काय झाला तिच्या घरी, तिलेच घर आहे काय, तिच्याच घरी बेड आहे काय. खाली बस ना, इथं बस ना, तिथं बस, सांगे मले. हो मोठ्या ते कमला सांगून राहिली त्या काजलले. मी गोष्टी ऐकल्या आणि चालली आली. हो तुला म्हणते ना का मी इकडे पुसतं म्हणून त्याच्या घराले. हो ना बाई, अशीच म्हणे मला शंभूर नाही, काही नाही, सर्दी नाही, काही नाही बापा. ते मला अशी म्हणे, मला हसाय आला ना रागही आला. जाऊ दे म्हटलं बापा, याच्या घरी आले नाही पुरत. काय बरं पोरगी किती चंट आहे, मायच्या पहिले तेच बोलते बापा. हो माई साधी आहे ना काकू. साध्या माणसाचा लोक फायदा उचलून घ्यायले. माई आई ती एवढी साधी आहे, कोणी बोलते काय. हा हो हा काही उलटा जवाब नाही देते. पण तिची सनकली म्हणजे बोलते म्हणा ते असं नाही, पण सनकते तेव्हा. असं तर रेग्युलर मध्ये तिला कोणी बोललं तर ती कानावरही निघत. जाऊ दे म्हणा, मी तिच्याचसाठी बनली आहे. बरं तू टेन्शन नको घेऊ पिंकी, मी बरोबर मागतो तिले. तू काही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही दोघी मायले की. आणि कोणी काही बोललं का मी हाय आणि तू तर पिंकी हायच बोलाले. बिलकुल तुला मान सन्मान नाही करायचं, तिथंच तोंड ठेचायचं. आणि म्हणणार कोणीच नाही आहे, म्हणणार असं उलट सिद्ध बोलणार कोणीच नाही. आता ते मिनल म्हणते तिची माय, त्या मनूची माय आणि एक काजल ने एक कमला, या तिघीशिवाय तुला कोणीच बोलणार नाही, एवढी मी गॅरंटी घेतो. त्याचं तोंड तू ठेच जो, मी तुला काही म्हणणार नाही. त्याला तुला त्याला मारलं बी तर मी तुला काही म्हणणार नाही. तुझ्या मनानं तू आजोट करजो. बरं ठीक आहे ना काकू,
ठीक आहे ना, मी बोलायला वाचत आहे मग. आणि ते म्हणतेच म्हणा त्याच कुबल आहे जराशा, बाकी कोणीच नाही आहे. द्या मग आम्हाला लाईन पाहून द्या, तुम्ही जा म्हणा कोणाला म्हणतात बापा, द्या लाईन द्या. लई दिवसाच्या नंतर कूलरची हवा खायला भेटन नाही काय, कधी पाहिलं नाही बाप जन्मी, आता हवा खायला भेटन. भावन का नाही भावन काय मी बापा. ते म्हणते ना सुख नसलं सुख आलं का सुख भावत नसते म्हणते. आता काय नाही, देवानं आम्हाला सुखही भाऊ द्यायला पाहिजे, बिमारच लावून देईन मागं पैसा नाही जवळ बापा. सगळ्या गोष्टीला पाहा लागते काकू. आता कूलर येऊन तर सर्दी सोयन तर अंग पायच दुकान, म्हणजे कसं आहे ना, दुःख असलं त्यात दुःख येते आणि सुख असलं त्यात अजून दुःख येते. अशी सारखी गोष्ट आहे, काय होते काय नाही माहित पडते. बरं चला मग मागून या तुम्ही, आम्ही तोपर्यंत आई चलू येऊ आपण घरून येऊ. आपण जेवण जेवण करू. आम्ही जेवण नाही केलं काकू, जेवण जेवण करतो आम्ही. अगे माय बाई माय, चल ना रश्मी माझ्या घरी जेवायला चल. नाही हो बाबा, आली असती शालू मी माझ्या घरी, मी कडी गोळी केले आहे. तू चल लागेस तर माझ्या घरी जेवायले, म्हणून मी काही येत नाही, माझ्या घरचं वाया जाईन. चल ना तू, चलतं काय. आली असती मी रश्मी, पण मी जेवली आहे. तुम्ही या जेवण जेवण करून या. शांताबाई जाय जाय, काम करून येतो येवाला तू. बरं ठीक आहे काकू, येतो मग आम्ही. हो बाई ठीक आहे, मोठी हुशार आहे हो माय पिंकी, कौतुक करण्या जोगती पोट्टी आहे हो माय. उलीची दिसते पण लय चत्री आहे. तू शिक्षण शिक ना, चांगली मोठी नोकरीवर लाग, मी हमखास तुला नोकरी लागते. आणि बोलण्याच्या बाबतीत तू कुठंच कमी पडत नाही. हो वकीलीन बन तू, एखादी वकिलीन. आता किती काही मेहनत घेतली काकू, तर नशिबाच्या वरती काहीच नाहीये. जेवढी मेहनत घ्यायची तेवढी तर मी घेतोच म्हणा, कारण की लोकांचे जे तोंड बोलते आम्हाला लोक, एक ना एक दिवस मला त्याच्यावर सफलता करूनच दाखवायची आहे. अशीच जर तू आशा ठेवशील तर एक दिवस नक्की तुले यश प्राप्त होईल पोरी. धन्यवाद काकू. अरे बाबू झाबरू, मी काय म्हणतो ती, आपल्या घरी पंखे 2-4 आहे, कूलर 2-4 आहे. ते एवढं मोठं कट घर लावल्यापेक्षा त्याच्या खाली इटा लावा, हे लावा, स्टँड तर कूलरचं बनवलं नाही आपण. सगळ्या गोष्टी बरोबर आहे आपल्या. तर मी काय म्हणतो, 2 एसी लावून दे ना घरी. एसी लावून दे 2 मस्त, उन्हाळ्याचे लय गरम होते ना. आता पंख्यानं कसं आपलं घर तर एवढं गरम मारत नाही म्हणा, पण एसी असो आपल्या घरी. सगळ्या गोष्टी लागल्या आपल्या घरी, तर एसी पण लागायला हवे. आता मला असं वाटते का एसी लावून द्या आपल्या घरी. आई आपल्या घरी सगळ्या गोष्टी बरोबर आहे आई. कूलर आहे, पंखा आहे, दोन कूलर आहे, मोठे मोठे कूलर आहे. हा, नळ आहे जाग्यावर, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. नौकर चावकर आहे आई, सगळं घर थंडही येते. तरी तू एसीची आशा करतं. हा आई, कोणी कोणी लोक म्हटलं, आता आपल्याच गावात पाहून घे, ते रश्मी काकू आहे ना, रश्मी काकू पिंकीची आई, ती लहान पिंकी, तिच्या घरी लाईन नाही आहे, कूलरही नाही आहे. अन काय आहे, त्या जगूनच राहिल्या का नाही. म्हणजे पाय, जेवढं भेटते ना माणूस तेवढं ललचावते का नाही. एक गोष्ट सांगून राहिला आहे तुला उदाहरण, म्हणजे गरिबी असली आणि अमिरी असली म्हणजे किती फरक असते नाही काय. म्हणजे समाधान असून सुद्धा समाधान राहत नाही श्रीमंतीत, आणि गरिबीत कसं काही नसून सुद्धा खूप समाधानी राहते, असं माझ्या मनाचं तात्पर्य आहे. हो रे बबड्या, तू या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. ते तसंच असते ना, जेवढं जेवढं भेटते तेवढं तेवढं मन ललचावते. मलाही माहित आहे. आता कूलर गेलेला तेवढ्याच्यात मी समाधान आहे का नाही. मला असं वाटते का बा याच्या घरी एसी आहे, आमच्या घरी आम्ही घेऊ शकतो, तर आम्ही पण एसी घेतली पाहिजे नाही काय. ती गोष्ट बरोबर आहे. होत असेल तर लावून दे आपल्या घरी एसी. आणि कूलरची गोष्ट करूनच राहिला तू, तर कूलर आहे ना 2, एक घरी राहू दे, वरती लाव जा एक. आणि 4 एसी आपल्या घरी फिट करून दे, 2 वरते 2 खाली. आणि एक कूलर एक्स्ट्राचा आपल्या घरी वरते पडला राहू दे. आणि एक जो कूलर आहे तो कूलर, तू म्हणता ना त्याच्या इथे कूलर नाही आहे, नाहीतरी पडलाच राहील, भंगार होऊन जाईल, तर इथे तिथे दिल्यापेक्षा रश्मीला देऊन देतो कूलर. चांगली गोष्ट होऊन जाते, कोणाला दिलं तर काही फरक पडत नाही. ये होईना बात दान धर्म की. ठीक आहे आई, कोणाला दिल्यानं कमी नसते होत. जेवढं जास्त दान करशील तेवढं जास्त आपल्याला पुण्य भेटन. तर ठीक आहे आई, मी आताच जातो त्या काकुले म्हणतो. पण आई, अरे यार, त्याच्या इथं लाईट नाही आहे आई. माय पाय बर बापा, लाईन नाही आहे का नाही. लाईन काऊन नाही त्याच्या घरी बाबू. त्याच्यावर बिल, ते काका कसे दारू पिते, सगळ्या गोष्टी काकूवर आहे. आता काकू खाणं पिणं पायन, घरातल्या वस्तू पायन का ते बिल गिल पायन. आता किती काही म्हटलं तर माणसाच्या आजची कमाई माणसाचीच असते ना, बाईच्या आजची बाईचीच असते नाही काही. तुले तर सगळ्या गोष्टी माहीतच असन. तर त्याच्या घरी निभवत नाही ते काका, दारूच पेते नुसतं. तर त्याच्यामुळं त्यांच्या घरचं मीटरच काढून नेलं आहे. म्हणून मग त्यांच्या सध्या आता मीटर भेटणे मुश्किल आहे आणि लाईन भेटणे मुश्किल आहे. आणि माणसाची जात्रा आली तर बरोबर लक्ष देते लाईनीवर, कशी तरी लाईन घेते. त्याच्या घरी कोणी माणूस नाही आहे, तर मग आता कशी लाईन जाणार आहे त्याच्या घरी, सांग बरं. हो बेटा, लय बेकार काम आहे बापा. दारू पायी पुरी दुनिया पागल झाली. दुनिया कायले जे पेते ना त्याचे सगळेचे संसार उद्ध्वस्त झाले. तर लेकरू लहान आहे, ते उलीस उकळल्यावाने लागते बाबा, गरमीचं नुसतं उकळल्यावाने लागाले. त्याचा हाल काय म्हणतो बरोबर आहे बाबू तुझ्यावालं. आपल्या घरी सर्व गोष्टी बरोबर आहे, तरी पण आपण एसीची ख्वाहिश करतो. ज्याच्या घरी काहीच नाही ते काय करत बरोबर आहे रे, आज माझे डोळे उघडले. मी डोळे उघड्यासाठी नाही, मी सहज गोष्ट सांगितली आई. म्हणजे कसं त्यांना कसं वाटत असन बा, आपल्याला सगळ्या गोष्टी बरोबर असून आपण अजून ललचावतो, त्यांना कसं वाटत असन, ते कसे सुख समाधानी राहत असन, असा विचारण्यात काय तुला कधी कधी. हो रे बाबा, येतेच मला येते. ठीक आहे, बरोबर आहे तेवालं. तर मी काय म्हणतो, आहे ना कूलर तर देऊन दे. आणि एसी लावून टाक आपल्या घरी. मी जबरदस्ती नाही करत, तुला वाटत असेल तर लावून दे. नसन नाही जरी लावत तरी एकच कूलर घरी ठेव, रश्मीला कूलर देऊन दे. आता लाईनीचं कसं ते विचारत होती, लाईनीचं काय कसं आहे म्हणा.
आणि काही कमी जास्त असेल तर देऊन टाकजो तू. बरं बरं पाहतो. हो हो पाय. राम राम पाटील बाई. ओ माय बाई. राम 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 राम. राधे कृष्ण. या बसा. गंगाबाई, शांताबाई या बसा. नको नको पाटलीन बाई, आता आम्ही घरूनच आलो का नाही, मी आराम करूनच उठली आणि लगेच तुमच्या घराकडे निघाली. तर आता आम्ही काही बसत नाही, आम्हाला काही महत्वाची गोष्ट करायची होती. तर तेवढी गोष्ट आमची स्वीकारता का तुम्ही? अरे गोष्ट होती का? मग निश्चितपणे सांगा ना. निश्चिंतपणे सांगा तुम्ही, ऐकतो मी गोष्ट ना. काय आहे त्या गोष्टीवर मी मात सुद्धा करतो. सांगा तुम्ही गोष्ट कोणती आहे, विचारू नका, गोष्ट सांगा. हा. तर पाटलीनबाई गोष्ट अशी होती का बा, थोडीशी थोडीशी म्हणजे तुमच्या मदतीची गरज होती. पाटलीनबाई करान का थोडीशी मदत? हो मी तर तुम्हाला सांगितलं का ना, निश्चिंतपणे सांगा, मी करते मदत म्हणून. तर गोष्ट अशी होती का, आपली जे रश्मी आहे ना, तिच्या घरी लाईन नाही आहे. तर आम्ही कमलाला विचारलं होतं, तर कमलाने तिला भिकार चोट असं तसं केलं. 3,000 रुपये महिना सांगितलं लाईनीचा. अच्छा मग तुम्हीच सांगा पाटलीनबाई, दोघीच मायले की एक लाईट एक पंखा 3,000 रुपये महिना कोणत्या हिशोबाने मागून राहिले? 1,000 रुपये ठीक आहे नाही का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर भिकार चोट म्हणे, काहीच्या काही तिला बोलत होती आणि तिनं लाईन दिली असती ते बोलली पण खूप रंगाची असती. बरं झालं दिली नाही म्हणा, म्हणून का नाही घरजवळ तिचं पडत होतं. आधी तिला विचारलं आम्ही, तर ते नाही म्हणत होती. तर मग मी गंगाला म्हटलं चल बाई, म्हटलं पाटलीनबाईचं घर एक घर अळ्याला आहे म्हटलं, तर पाटलीनबाई वायात देत असेल म्हटलं लाईनीचा, तर ते हिच्या घरून घेऊ म्हटलं. महिन्याचे काय आहे ते पैसे तिला द्यायला लावू म्हटलं. काय महिना पडते त्याला विचारून घेऊ म्हटलं. तेवढे पैसे त्याला महिन्याचे लाईनीचे देऊन देऊ म्हटलं, एका पंख्याचे आणि एका लाईटाचे. तर तुम्हाला विचारायला आले लाईन देता का मग तुम्ही तिला थोडीशी? हाय हो माय. आता आम्ही दोघा मायलेकांना त्याच गोष्टी केल्या आम्ही रश्मीच्या. काय झालं, मी म्हटलं बाबूले आपल्या घरी यायची लाव म्हटलं. बाबू म्हणते मायावाला, आई म्हणते रश्मी काकूच्या घरी लाईट नाही आहे, पंखा नाही आहे, लाईट नाही आहे म्हणते, तू आपल्या घरी एसीची गोष्ट करू राहिली म्हणते. आपल्या घरी सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणते, 2-2 कूलर आहे म्हणते. मी म्हटलं हो रे बाबू, तुझी गोष्ट बरोबर आहे म्हटलं. मी म्हटलं त्याला मग असं कर म्हटलं, एसी लाव म्हटलं तू. आता कसं असते, जेवढं जेवढं असते तेवढं मन लालसावतच असते. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बाईची जात कशी असते. मी म्हटलं हाय पैसे आपल्या जवळ, ते एसी लावून दे बा म्हटलं घरात. आणि जे कूलर आहे म्हटलं त्यातला एक कूलर रश्मी काकूला देऊन दे म्हटलं. आणि लाईनीची आम्ही गोष्टच करून राहिलो होतो आता का बा, लाईनीचं कसं आहे तू विचारून ये म्हटलं. आणि काही कमी जास्त लागत असेल तर आपण देऊन देऊ म्हटलं. मी नाही आले अशी गोष्टच केली तर तुम्ही आल्या. पा बरं किती उच्च उच्च तकदीर म्हणावं यायचं. आणि त्या काऊन नाही आल्या? हा, त्याने जरी म्हटलं असतं ना, मी एका शब्दात लाईन दिली असती. मी मागं पुढे पाहत नाही, त्या काऊन नाही आल्या हो बाई? ते काय झालं ना, कमलाला आम्ही गेलतो लाईन मागाले. तर कमलानं भिकार चोट, भाकर मिट्टू असं तसं तिला शिवाय दिल्या का नाही, तर तिचं मनसाळ उतरून गेलं. त्या म्हणे आम्ही मेलत चालते म्हणे, पण आम्हाला लाईन नाही पाहिजे म्हणे कोणाच्या घरची म्हणे. असं बोलल्यावर कोणाला वाईटच वाटते का नाही पाटलीनबाई? म्हणून त्या कारणानं नाही काय, त्या कारणानं मग त्या काही आल्या नाही, म्हणूनच आम्ही तुम्हाला मागायला आलो. मी म्हटलं पाटलीनबाई नाही नाही म्हणत म्हटलं, मोठ्या मनाच्या पाटलीनबाई आहे म्हटलं. जेवढ्या त्या मोठ्या आहे म्हटलं, श्रीमंत आहे म्हटलं, तेवढंच त्याचं मन मोठं आहे म्हटलं. सांगा बरं, मेलं तर काय सोबत येते काय? हाय आपल्या जवळ दान धर्म करायचं नाही का? मेलं तर काही सोबत येत नाही. आपल्याला अशा गोष्टी लय आवडते आणि पटते, कोणाची मदत करायची. ठीक आहे, लागत तिथले महिना गिना काही द्यायचो नका म्हणा मला. काय दिवस रात्र फक्त पंखाना लाईटच चालणार आहे ना. तर आमच्या घरी सोलरची लाईनच आहे तशी, आम्हाला काही जास्त बिल येत नाही, म्हणजे बिलच येत नाही. आमची स्वतःची लाईन आहे, आम्ही लोकांना वाटू शकतो. तर एवढंच माय म्हणणं आहे का आमच्या घरी फुकटची लाईन आहे बा. म्हणजे लागले त्याला 1-1.5 लाख रुपया, पण जाऊ द्या आता. हा, ते आम्ही आमच्या घरी भाडेकरी राहू, त्यांच्या थ्रू काढून घेऊ. आणि आता जे लाईन देतो आम्ही त्याचे आम्हाला पैसे पाहिजे नाही, आम्ही पैसे घेणारही नाही. आणि पैसे देऊन आम्हाला म्हणजे तुम्ही असं म्हणजे आम्हाला राग आला पैसे देऊन, म्हणून पैसे काही देऊही नका. रश्मीला असं सांगा ऑनलाईन आत्ताच्या आत्ता घेऊन घ्या, काही हरकत नाहीये. तिच्या घरी तिचा नवरा तर नाही आहे म्हणता आहे ना. माझ्या पोराला सांगतो मी, तिच्या घरी वायर टाकून देतो, ऑनलाईन सुरू करून दे तिच्या इच्छी. खरंच ना पाटलीनबाई, तुमच्यावानी मन कोणाचंच नाही आहे बरं. पा त्याचं उच्च तकदीर आहे मस्त. खरंच ना पाटलीनबाई, खरंच बापा, मस्त स्वभावाचे आहे तुम्ही. पैसे गिसे देऊन देत जाईन म्हणा, ते म्हणा लाईनीचे देऊन देत जाईन पैसे, असं नका म्हणून. काय हाय लाईन तुम्ही जरी म्हणजे सोलरवरची जरी लाईन असली दुसऱ्याला विकली असती तर पैसे आलेच असते ना. तर नाही जास्त तर कमी 1,000 रुपये घेत जा, म्हणजे तिला तरी बरं वाटन. कमी घेत जा पण पैसे घेत जा, असं आमचं म्हणणं आहे. चला तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पाटलीनबाई सारखं मोठं मनाचे राहा, दान धर्म करा. तुम्ही पण श्रीमंत व्हाल, दुसऱ्यांना पण श्रीमंत करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चला भेटू आपण उद्याच्या भागात.